भरघोस ओपन करले। एकही सोसायटी अशी नाही की जिथे राजकारणी नाही आहे आणि नेत्यांच्या सोसायट्या सगळ्या आहेत या खानापूर तालुक्यामध्ये। 21% किती भरपूर, जेवढे पर्सेंटेज व्याज लावून तुमचे पैसे घेतात अक्रम चक्रम आणि शेवटी नाही दिला तर कुठून त्या वकील कडून नोटीस तुम्हाला डायरेक्ट येते घरी आणि सारखे त्रास द्यायचा। आणि हे कोण आहे? ते सगळे नेते आहेत सोसायटी ओपन करणारे आणि याला हे सगळे फायदे आहेत। या उद्देशाने म्हणून आम्ही काय करायलो की एकदम आम्हाला फायदा नको आणि लॉस बी नको, बिलकुल जेवढं होईल तेवढं कमी रेटामध्ये आम्ही सोसायटीचं उद्घाटन करणार आहे आणि त्या सोसायटीमध्ये तुम्ही मॅक्झिमम लोकांनी शेअर्स घ्या। मी जबरदस्ती करत नाही कुणाला आणि माझ्या संघटनेची मेंबरशिप पण घ्या म्हणून कुणाला जबरदस्ती करत नाही। तुम्ही जाणून बुजून या मी जबरदस्ती करण्यावरती येऊ नका आणि आल्यानंतर तुम्हाला आम्ही सोडणार नाही। रात्र झाली तरी अर्ध्या रात्रीला तरी आम्ही इकडे उपस्थित राहणार, हे मात्र मी 100% तुम्हाला हे देतो की मी 1 मिनिट पण नाही थांबणार। आणि बरं वाटलं की आज सर्वजण तुम्ही आलात आणि मला थोडासा वेळ दिला की 5 मिनिटं बोला म्हणून। मला बोलता येत नाही तरी पण मी थोडक्यात बोललो आणि सर्वांचे मी माझ्या मनापासून मी आभार व्यक्त करतो। त्याच प्रकारे आपली जी भजनी मंडळी आलेली आहेत, हेब्बाळ हत्ती या गावातून आलेले आहेत, तर त्याला पण मी विनंती करतो की आपली ओळख असू देत की जय जवान जय किसान ग्रुप अध्यक्ष गोविंद पाटील म्हणून त्या खानापूर तालुक्यामध्ये 3 वर्षापासून आता आम्ही सुरू केलेले आहे। ते बऱ्याच लोकांना सगळ्यांना माहिती आहे, सांगायची गरज नाही की हॉस्पिटलचा असू दे कुठला असू दे कुणी काही काम असू दे, आम्ही कुणाला जाऊन दादागिरी नाही काय नाही, सरळ रूल्स अँड रेग्युलेशन मध्ये आम्ही जाऊन काम करून देतोय। आणि दुसरी गोष्ट आहे तुमच्या भारूड मधून यांना एवढंच एक सांगून द्या की भजन वगैरे आम्ही करतोय, हरिपाठ करतोय किंवा भजन करतोय, देवाचं स्मरण करतोय, तेव्हा आम्ही आत्म्याला जेव्हा आपल्या परमात्म्यापर्यंत पोहोचवतोय, कारण की आमचा जो आत्मा आहे परमात्म्यापर्यंत पोहोचवतोय जोपर्यंत आम्ही भजन करतोय तोपर्यंत। कारण की भजन करते वेळी आम्ही हे विचार करत नाही अरे मी गवत आणायचं राहिलं रे, पेंडी आणलो नाही, माझी गुरं अशी असतील, मी दूध काढलो नाही, मग हे काहीच येत नाही तिथं। 1 2 3 काय होते 3 तास आपल्या स्मरण मध्ये डोकं शांत राहते एकदम। आणि कधीही तुम्ही दर दिवशी भजन करून बघा, तुमचं डोकं बिलकुल शांत राहते। हे त्या भारूड मधून पण त्यांनी समजावून सांगावे अशी मी त्यांना विनंती करतो आणि सर्वांचे मी आभार व्यक्त करतो। धन्यवाद। धन्यवाद सर।